नागपुरातील अंबाझरी पोलिसांनी चोरीच्या एका प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत उलगडा करत 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे। विशेष म्हणजे आरोपींपैकी एकाने आपल्या गर्लफ्रेंडला प्रभावित करण्यासाठी ही चोरी केल्याची कबुली दिली। रविनगर चौकातील क्रोम स्टोर या कपड्यांच्या दुकानाचे मालक जयकल्प शाहू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 मे रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी दुकानाचं शटर तोडून आत प्रवेश केला। दुकानातील कपडे, ॲक्सेसरीज आणि मोबाईल फोन असा सुमारे 25,000 रुपयांचा माल चोरी करण्यात आला होता। घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला। तपासादरम्यान आरोपी जरीपटका परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले। 31 मे रोजी तेलंगखेडी गार्डन परिसरात पेट्रोलिंग दरम्यान दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपींकडून पोको मोबाईल, ॲक्सेसरीज, चोरीत वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल आणि इतर साहित्य असा एकूण 92,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणातील एका बालकाने आपल्या गर्लफ्रेंडला प्रभावित करण्यासाठी चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले। पोलीस उपआयुक्त नित्यानंद झा, सहाय्यक पोलीस आयुक्त किरण पोपळघट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली आहे। मी पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पदकोंडे दिनांक 28/5/2026 रोजी यातील फिर्यादी जे क्रोम स्टोअरचे मालक आहेत त्यांनी रात्री 10 वाजताच्या सुमारास त्यांचे दुकान बंद करून ते घरी गेले होते। रात्री 1:30 वाजताच्या सुमारास आमचे पोलीस ठाण्याचे अंमलदार हे परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना क्रोम स्टोअर या दुकानाचा ताला जो आहे तो तुटलेल्या स्थितीत मिळाला। त्यांना संशय आला की तिथे चोरी झालेली असू शकते। त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले। त्यांनी क्रोम स्टोअरचे जे मालक आहेत यातील फिर्यादी त्यांना फोनद्वारे माहिती दिली आहे की इथे चोरी झालेली आहे। अशा माहितीवरून त्यांनी शटर ओपन करून पाहिलं असता त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली तर रात्रीचे 2 वाजताचे ते 3 वाजताचे दरम्यान 2 अज्ञात इसम जे तोंडाला मास्क बांधून त्यांनी चोरी केलेली आहे, काही कपडे, लॉकेट अशी। तर फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून त्यांचा पोको कंपनीचा C71 हा मोबाईल चोरीला गेलेला आहे, ज्याची किंमत आहे अंदाजे 10,000 रुपये। तसेच दुकानातील कपडे, टी शर्ट, जीन्स तसेच लॉकेट इत्यादी असे 15,000चा असा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे। असा एकूण 25,000 रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे। अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे अंबाझरी येथे अपराध क्रमांक 216/2026 कलम 305, 331(3), 324(4) आणि 3(5) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध करत असताना आम्हाला ते अज्ञात इसम हे जरीपटका परिसरामध्ये राहत असल्याचे आम्हाला माहिती मिळाली। आम्ही गुप्त बातमीद्वारा मार्फत माहिती जी प्राप्त केली त्यानुसार त्यांचे नाव माहिती पडले आम्हाला। ते दोन्ही विधी संघर्षित बालक असल्याने आम्ही त्यांचा शोध सुरू केला तर आम्हाला ते तेलंगखेडी गार्डनच्या जवळ आढळले आम्हाला ते। आम्ही त्यांची विचारपूस केली असता ते पळण्याचा प्रयत्न करत होते। आम्ही स्टाफच्या मदतीने त्यांना तिथं थांबवलं, 2 पंच बोलवले, त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेण्यात आली। अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे जो चोरीला गेलेला मोबाईल होता तो पोको C71 हा मोबाईल मिळून आला, तसेच 6 लॉकेट मिळून आलेले आहेत। असा मुद्देमाल आम्ही अंगझडतीमध्ये जप्त केलो आणि त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन ताब्यात घेतला आम्ही आणि त्यांच्या पालकांना माहिती दिली। तो उनमें से एक जो बालक है उसने बताया कि उसकी गर्लफ्रेंड का अभी बर्थडे आने वाला था, तो उसे गिफ्ट देने के लिए उसके पास पैसे नहीं थे, तो वो इसलिए वो चोरी को अंजाम दे दिया है, ऐसा उसने बता दिया है। ये जो पूरी कामगारी है, मैं PSI पदकोंडे, मेरे साथ पुलिस सिपाही अमित, पुलिस सिपाही सैयद और पुलिस सिपाही लक्ष्मीकांत, ये हमारी टीम ने पूरे काम को अंजाम दे दिया है। ये जो पूरी कामगिरी है ये हमने 24 घंटों के भीतर कामगिरी को, ये जो चोरी है उसको हमने डिटेक्ट कर लिया है और ये डिटेक्ट करने में हमें हमारे सीनियर्स ने भी मार्गदर्शन किया है। ब्यूरो रिपोर्ट NTV 24 न्यूज़ नागपुर।